अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. बघा, काहीतरी असं घडणार आहे जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. तुम्ही कितीही मजबूत असाल, कितीही प्लॅनिंग केलेलं असेल, पण ग्रहांची ही हालचाल काहींना थेट शिखरावर नेणार आहे, तर काहींना कठीण परीक्षा द्यायला लावणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमची राशी कोणत्या बाजूला आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पुढील काही दिवसात कोणत्या राशींना मिळणार आहे आणि कोणत्या राशींना द्यायला हवं अशी पावले मिळणार आहेत. कारण एक छोटासा निर्णय तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो आणि ही माहिती जर तुम्ही आजच जाणून घेतली तर तुम्ही मोठ्या संकटापासून वाचू शकता. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक अशी खास गोष्ट जी बहुतेक लोक दुर्लक्ष करतात, पण तीच गोष्ट त्यांना मोठ्या यशापासून दूर ठेवते. चला तर मग तुमच्या राशीचा नेमका काळ कुठे आहे पाहूयात. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेले मंगळ आणि राहूचे नक्षत्र राशी परिवर्तन या 4 राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सोमवारी राहू आणि मंगळ या 2 शक्तिशाली ग्रहांचा विशेष प्रभाव झालेला आहे. आज 3 ऑगस्टच्या काही तास आधीच मंगळाने त्याची राशी बदलली आहे आणि राहूने त्याचे नक्षत्र बदलले आहे. मंगळानेही त्याची राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश केलेला आहे आणि ग्रहांच्या स्थितीतील हा महत्त्वपूर्ण बदल 3 राशींसाठी धन आणि प्रतिष्ठेला चालना देणारा ठरू शकतो. मंगळामुळे संपत्ती आणि मालमत्तेत वाढ होणार आहे. 18 सप्टेंबरपर्यंत मंगळाचे मिथुन राशीतील गोचर मेष, वृषभ, मिथुन, तूळ, धनु आणि कुंभ राशींसाठी शुभ असणार आहे आणि या काळात सर्व 6 राशींना आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास उंचावलेला राहील, त्यामुळे तुमचं प्लॅनिंग अंमलात आणण्यासाठी हा चांगला काळ आहे. क्रीडा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम असणार आहे. राहूमुळे धन आणि यश मिळणार आहे. 2 ऑगस्ट रोजी राहूने धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश केलेला असून 2026 मध्ये राहू धनिष्ठा नक्षत्राच्या विविध टप्प्यांमधून भ्रमण करेल. मंगळ हा धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी असून त्याचा शुभ प्रभाव मिथुन, तूळ, धनु, मकर आणि कुंभ राशींना जाणवेल. राहू या राशींना भौतिक सुख, संपत्ती, यश आणि करिअरमध्ये प्रगती प्रदान करणार आहे. मंगळ आणि राहूच्या एकत्रित प्रभावामुळे मिथुन, तूळ, धनु आणि कुंभ या 4 राशींसाठी पुढील 1.5 महिना उत्तम असणार आहे. याचा अर्थ असा आहे की केवळ 1-2 दिवस नाही तर संपूर्ण महिनाच या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात या 4 राशींना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी त्यांना धैर्य आणि क्षमता देखील प्राप्त होईल. त्यामुळे या वेळेचा पुरेपूर उपयोग करा. यामुळे तुम्हाला अधिक पैसे कमविण्यात, यश मिळविण्यात, तुमच्या योजना राबवण्यात आणि एक नवीन ओळख निर्माण करण्यात मदत होईल. पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि यश घेऊन येऊ शकतो. या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला असू शकतो. पदोन्नती, वेतनवाढ आणि पगारवाढीची दाट शक्यता आहे. तसंच तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करण्याचा जर विचार करत असाल तर वेळ अनुकूल असेल. बराच काळ अडकलेल्या कामांना वेग येईल. सामाजिक सन्मान वाढेल, तर नवीन मैत्री, नवीन नातेसंबंध आणि विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी शुभ संधी निर्माण होत आहेत. दुसरी रास आहे मिथुन. मिथुन राशीसाठी कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मदत मिळणार आहे. तुमची वाणी आणि क्रिएटिव्हिटी फायदेशीर ठरणार आहे. प्रवासाची दाट शक्यता असून ती फायदेशीर ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायातून फायदा मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळवाल. यानंतरची रास आहे सिंह. सिंह राशीसाठी यश आणि प्रगती घेऊन येणार आहे. येणारा काळ नवीन सुरुवात आणि प्रगती दर्शवतोय.
जीवनातील मोठ्या उपक्रमांना गती मिळू शकते आणि प्रगतीच्या अनपेक्षित संधी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या ध्येयांच्या दिशेने पुढे जाण्यासाठी उत्कृष्ट संधी देईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. पुढची रास आहे तूळ. तूळ राशींसाठी खूप मेहनतीचा आणि परिस्थितीच्या सुधारण्याचा हा काळ असणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे अनेक रखडलेली कामे पुन्हा वेग धरू शकतात. तुम्ही जितके जास्त काम कराल तितके चांगले परिणाम मिळतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना संधी मिळू शकतात. व्यवसायात हळूहळू स्थिर होईल आणि सध्याच्या समस्यांचं निराकरण होण्यास सुरुवात होईल. मुलांसोबत सलोख्याचे संबंध ठेवा. माध्यम, कला आणि क्रिएटिव्हिटी क्षेत्रामध्ये संधी निर्माण होऊ शकतात. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.